उंच झाड ती मर्दानी जराशी, कोण घुमवे कुणाला होईल कुणाची सरशी. येत आहे सोनियाचे कलाकार टॉम बॉय, डॅशिंग अक्षता आणि स्वप्नील. आम्ही दोघं परत एकत्र आलो आहोत आणि यावेळी जो आम्ही ॲक्ट करतोय त्यामध्ये मी हजबंड आहे आणि वाईफ आहे आणि आम्ही शेतात जरा मस्ती करत आहोत. झालं मग बोलू का थोडं. बसली ना बायको इथं, मला काही बोलू द्याल का नाही. यांना काही कळतच नाही बाई. बायको शेजारी बसली स्वतःचीच वटवट चालू आहे. दिवसभर नुसती मी काम करत असते आणि ह्यांना ते बघ काहीतरी वेगळंच सुचत असतं. इकडून येऊन तिकडं चिकट, इकडून येऊन तिकडं चिकट, एवढं चालू असतंय. अगं पूर्ण दिवस काम काम काय करत राहायचं, जरा मज्जा तर पाहिजे की नाही. मग खाणार काय दिवसभर, प्रेम खाणार काय फक्त, दुसरं काही जमत नाही का तुम्हाला. जमतं ना प्रेम करायला. चल चल चल, खाताय आता तुम्ही मार माझ्या हातचा. हा लय वटवट करताय. आता परफॉर्म तरी नीट करणार का. काम तर काही करत नाही धड. ऍक्ट मध्ये बी हेच करतायत, दुसरं काही करत नाही. बघा आता तुम्ही. स्वप्नील लय त्रास देऊ नको बरं काय पोरीला. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट गाईज. जसा जीवात जीव घुटमळ, तसं फिरतीच वाढतंय बळ. तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल ग राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. रामाच्या पायात गार गार वाऱ्यात, अंगाला भिडू दे अंग. हे जवा तुझं न माझं जुळ, ऐक पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा, कुठं हा घेऊन जावा. काय बाई अकरीत झालंय इफरीत, सत्याला तिळकून जावा. माझ्या पदरात पडलं हे खुळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. जमीन आपली उन्हान तापली, लाल लाल झाली या माती. करूया काम अंधारूया घाम, चला पिकवू माणिक मोती. एका वर्षात होईल तिळ, चालेल. पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. सुनबाई चल लवकर ये. सॉलिड परफॉर्मन्स साठी जोरदार टाळ्या. वा वा वा. मास्टर्सना विचारूया तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर स्वरूप. कोणाला नाही माहित आहे म्हणजे दादा कोंडके आणि उषा चव्हाण सारखे लेजेंड्स. आणि अक्षता तुला तर डान्सर व्हायला पाहिजेच नाही, तू एक ऍक्ट्रेस व्हायला पाहिजे. फॅन्टॅस्टिक ऍक्ट्रेस. थँक्यू. आणि स्वप्नीलला बघून मला खूप आता बरं वाटतंय, कारण स्वप्नील इज नाव कमिंग आउट. स्वप्नील बाहेर पडतोय. आता एक कॉमिक कॅरेक्टर होतं. थँक्यू सर. आणि ते एक डेस्परेट कॅरेक्टर पण होता तो. ते लास्टचा गजरा घेऊन तर तो सुटलाच. आणि ते सासूबाईंचा आवाज आला इकडून. तर एंटरटेनमेंट, नाईस एंटरटेनमेंट. ऑल द बेस्ट गाईज, कीप द सेम एनर्जी. मला छान वाटला परफॉर्मन्स. थँक्यू सर. मस्त. आता मास्टर देवेंद्र, कसा वाटला परफॉर्मन्स.
अक्षता, सासूबाईंचा चहा देऊन झाला का? झाला देऊन झाला. एक गडबड असते ना सासूबाईंची ऑलवेज फार काहीतरी. फार दिवसाला एक 20-30 कप तर करायला. बघ ना, नेमका कुठेतरी मूड जमतो तेवढा चहा है ना? एकदम. पण तुमचा परफॉर्मन्स एकदम चहासारखा मस्त गरम आणि एकदम कडक, खूप मस्त. दोघांची खूप धमाल. अक्षता, तू तर ऑलवेज रॉकिंग यार. तुझ्या बाबतीत तर काय सांगायला डायलॉग्स नाहीत आहेत माझ्याकडे. थँक्यू सर. तू एकदम कुठचंही गाणं आलं नाही की तू गाण्याच्या रोलमध्ये जाते. एकदम ती तुमच्या ते बाईतला डायलॉग तुम्ही बोलता की नाही, डायलॉग पण एकदम तुम्ही एकदम रोलमध्येच घुसता त्याच्यात. आपला जो आजचा विषय आहे नवरा बायकोचा आणि प्रेम, ते प्रेम खूप छान प्रेमाने दाखवलं तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स. सुनबाई, विचारूयात आता सासूबाईंना कसा वाटला परफॉर्मन्स. मास्टर सोनिया, सासूबाई कसा वाटला हा परफॉर्मन्स? मस्त मस्त, खूपच छान. एकतर मला आत्ता स्वप्नीलचं अभिनंदन करायचं की स्वप्नील, मला तू आज जास्ती आवडलास अक्षतापेक्षा. त्याच्या कमरेवरची उडी होती ती मला थोडीशी भीती वाटत होती की त्याची करेक्ट जागा आणि ते करेक्ट होईल की नाही, पण ते मस्त झालं. आणि मज्जा केली तुम्ही. धसमुसळेपणा हा या गाण्याचा स्थायी भाव होता, तो तुम्ही दाखवलेला आहे. धसमुसळेपणा खूप छान. थँक्यू मॅम. काय हा, ट्युशन. धसमुसळेपणा. धसमुसळेपणा, धमाल, मजा, मस्ती, एंटरटेनमेंट सगळं काही झालेलं आहे. पण आपल्या ग्रँड मास्टरना विचारू येतं ना कसा वाटला परफॉर्मन्स. ग्रँड मास्टर, खरोखरच सर्वप्रथम खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राच्या ओरिजिनल सुपरस्टार दादा कोंडकेंकर. म्हणजे ते काय एक चमत्कारच होते. व्ही शांताराम ग्रेट दिग्दर्शक, अत्यंत सामाजिक मेसेजेस असलेले त्यांनी अनेक चित्रपट केले. भव्य दिव्य अगदी हिंदी चित्रपटसृष्टीला सुद्धा डोळे दिपवून टाकणारे चित्रपट केले. पण दादा कोंडकेंनी आपल्या मातीशी अगदी जवळ असलेले आणि जवळीक साधणारे, गावठी गावरान एक गोडवा असणारे असे चित्रपट केले. म्हणजे त्यांचे हे गाणं असो, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो उभी असो, सर्व गाणी कुठलीही घेतली तरी आणि असं गाणं करायला मिळणं म्हणजे खरोखरच धमालच आहे. आणि त्या गाण्यामध्ये सगळी तुम्ही तिघांनी मिळून धमाल उडवली, एकदम धमाल उडवली. स्वप्नील, थोडं अजूनही झालं असं तर मजा आली असती रे. कारण ते गाणंच असं आहे ना की ते जिथे सुरू होतं तिथे खरोखरच ऐकणारी पण प्रत्येक व्यक्तीने बघा, ते सुरूच होतं ते तिथे कुठेतरीच जातं खरोखरच. तर पण कमरेवरची उडी आणि गजऱ्याच्या नंतरचा ढुसमुसळपणा हे सगळे त्याच्यातले खरोखर हाय पॉइंट होते. त्यामुळे मला हा गावरान प्रेमाचा अगदी असा सगळा गडबड गोंधळ सगळा असा एकदम झॅक वाटला. एक मला रवींद्र मठाधिकाऱ्यांची 4 ओळी आठवत आहेत. तो गच्चीत तिला घेऊन जातो इंद्रधनुष्यावर चालायला. तो गच्चीत तिला घेऊन जातो इंद्रधनुष्यावर चालायला. ती सोबत पापड कुरडया घेते गच्चीत वाळत घालायला. क्या बात. त्यामुळे शेवटी हे सुद्धा प्रेमाचं एक अंगच असतं आणि ते इकडे तुम्ही अतिशय क्यूटपणे दाखवलं. खूप खूप अभिनंदन तुमचं. छान. ग्रँड मास्टर, ते जरा सासूबाईंना सांगा असं मध्येच जरा गजरा वगैरे घालताना मध्येच चहा वगैरे मागू नका जरा प्लीज. ते थोडंसं सोनिया मास्टरला सांगा. सासूबाई मध्ये कुठेतरी डिस्टर्ब, बिचारे चांगले रमले होते. सासूबाईंना माहिती आहे हो, त्यामुळे त्यांनी मध्ये गाणं एक ओळ गाऊन दाखवली ना, माझ्या पदरात पडलं खोळं. त्यामुळे खुळं कोण आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आवाज दिला आणि काय दिलं तरी चालू राहू द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे या दोघांसाठी. मला ग्रँड मास्टरना काहीतरी सांगायचं आहे. स्वप्नीलला जे एक स्टेटमेंट मिळालंय लाजाळू, पण सिद्धार्थच्या टिप्समुळे नेहमी एकदा असं मग एकदा असं चालू असतं. त्यामुळे तो आता अजिबात लाजाळू वगैरे सिद्धार्थ तुझ्या टिप्समुळे. काय माझ्या कुठल्या टिप्समुळे? कुठे तू त्याला टिप्स दिल्यास ना, मुलीकडे असं वाकडं बघायचं, मासिस्त करायचं आणि म्हणजे भावने द्यायचं. चालेल अक्षता प्लीज. हा, तुला बघायचंय? नाही तो आहे तसाच गोड लाजाळू. नाही एक सेकंड. माझ्या टिप्समुळे हे लाजाळूचं झाड किमान ढगायला लागली कळ तरी करायला लागलंय. मी तेच म्हणते की तो आता लाजाळू राहिलेला नाही. तुला पाहायचाय का नमुना? बघा. हा चालेल दाखव. हा क्या बोलती तू?
ए क्या मैं बोलूं सुन सुना घंटाला नहीं नहीं बिलकुल नहीं. वा कळलं अरे तू ह्या सगळ्या टिप्स देतोस का या मुलांना? म्हणजे पण त्यांनी तुला इकडे भाग इकडे पाडलं ना इकडे इकडे खंडात. इकडे एक एक दोन अरे बापरे. तीन ते मास्टर देवेंद्र जाते. 4 फुलं 5-5 रुपयाची आहेत. 20 रुपये झाले नंतर दे. मेल्या जागा करूनच घे. अरे याला काय अर्थ आहे? सिद्धार्थ या बिचारा पोरांना जाम बिघडवणार आहे आणि बिघडवून ठेवलेला आहे ऑलरेडी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोघांसाठी.